माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे चौथा अंक आणि पुस्तकाच्या लेखिका आहेत माधवी रवींद्र महाजनी आणि त्याचं शब्दांकन केलेलं आहे माधुरी तळवळकर. मला सवय नाही अजिबात कॅमेऱ्यासमोर उभं राहायची. माधवी रवींद्र महाजनी यांचा हा जाहीररित्या पहिलाच इंटरव्ह्यू आहे. तुम्ही मला कॉन्फिडन्स द्यावा म्हणून बोलताय. रवींद्र महाजनी यांनी बरेच उद्योग केले. बरे वाईट दोन्ही. माझ्या नंडेकडे जाऊन म्हणाला होता आता मोठी स्कीम करतोय मी, जागेचं बोलणी झाली होती आणि आता मी करोडपती होईन म्हणाला या स्कीमने. पण इतकं दुर्दैव त्याचं त्या बाबतीत की त्याच्यात तो फसला गेला. जुगाराचा नाद होता त्याला आणि हेतू त्याचा काही त्याच्यात वाईट नव्हता. त्याला असं वाटायचं की मी जिंकीन आणि खूप पैसे कमवून आणि मार्ग चुकीचा होता. जुगारातनं कोणी पैसा असा मिळवू शकत नाही. तेच त्यावेळेला घरावरती जप्ती आली आणि काश्मीर 10वीत होता त्यावेळेला. काश्मीर म्हणाला आई हे पप्पाचं कर्ज आहे ते त्यांनी फेडायचं किंवा तू आणि मी फेडायचं. तुझं कोणापुढे हात पसरलास तर मी त्या मैत्रिणींच्या पुढे तोंड पण दाखवायला मला लाज वाटते. रवींद्र महाजनी गेले गेले असं म्हणता येणार नाही. ते आजही तुमच्या सोबत तुमच्यातच आहे. खूप शॉकिंग होतं. तर शाळेत गेल्यावर मी घाईघाईने ती खिडकी पकडायची कारण मला त्याला बघायचं असायचं. हँडसम खूप, म्हणजे तेव्हा चिक्कार बायका मुली त्याच्या मागे अगदी. तो जेव्हा हिरो नव्हता तेव्हा पण इतकं देखणं रूप होतं त्याचं. पण मी आयुष्यभर म्हणजे आणि पुढच्याही जन्मी मी खूप भोगलं या जन्मात, तरी मला जन्मोजन्मी हाच मिळावा अशीच माझी काय इच्छा आहे. खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि तुमच्या पुस्तकाविषयी आज आपण तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. रवींद्र महाजनी यांच्याविषयी गप्पा मारणार आहोत, काश्मीर विषयी गप्पा मारणार आहोत, रश्मी विषयी गप्पा मारणार आहोत. असं खूप तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही या सगळ्या प्रश्नांना आरपार उत्तर देणार आहात. येस, खरं तेच सांगेन. रवींद्र महाजनी एवढे सुपरस्टार झाले तर रवींद्र महाजनी एवढे सुपरस्टार झाल्यानंतर लोकांना कळले. पण तुमच्या मनात रवींद्र महाजनी पहिल्याच नजरेमध्ये सुपरस्टार होते. तर रवींद्र महाजनींना तुम्ही पहिलं जे पाहिलं पुस्तकामध्ये मी तुमच्या आता वाचलंय, पहिली नजर में असं जे होतं ते काय होतं? काय आता सांगायचं, म्हणजे खूपच आहे. 10वीत 11वीत होते मी आणि तो असं जाताना तिथून जायचा याचा तर खिडकीतनं दिसायचं. तर शाळेत गेल्यावर मी घाईघाईने ती खिडकी पकडायची कारण मला त्याला बघायचं असायचं. मग तेव्हा ते अगदीच लहान वयात नुकतं वयात आलेलं वगैरे आकर्षण खूपच होतं. पण नंतर म्हणजे त्याच्याशिवाय मला करमायचंच नाही. मग त्याचे मित्र आणि माझ्या ओळखीचे त्यांना मी सांगितलं दे ना ओळख करून त्याची तुझी. एकदा पाहिलं मी त्यांच्याबरोबर त्याला, मग त्यांनी ओळख करून दिली आणि बस तेवढंच झालं. आणि मग अधूनमधून वाटेत भेटणं वगैरे असं झाल्यानंतर भेटायला लागलो आणि मग वाढतच गेलो हे सगळं. आणि पण ते तेव्हा एकदम हँडसम असेल. हँडसम खूप, म्हणजे तेव्हा चिक्कार बायका मुली त्याच्या मागे अगदी. तो जेव्हा हिरो नव्हता तेव्हा पण इतकं देखणं रूप होतं त्याचं की सगळ्या भुलून जायच्या. म्हणजे त्यामुळे मी जे नंतर पुस्तक आता लिहिलं त्याच्यात त्याचं नाव मला सुचवलं की भुलले मी लिही म्हणून नाव. पण मी ते द्यायला विरोध केला कारण मी नुसती भुलले नाही म्हटलं. मी 55 वर्ष त्याच्यावर संसार केला आणि सगळ्या बऱ्या वाईट ह्याच्यात त्याच्यावर राहिले. बरोबर. नुसती त्या तरुण वयात म्हणून भुलले असते तर आमचं केव्हाच आम्ही बाजूला झालो. बरोबर. पण मी आयुष्यभर म्हणजे आणि पुढच्याही जन्मी मी खूप भोगलं या जन्मात, तरी मला जन्मोजन्मी हाच मिळावा अशीच माझी काय इच्छा आहे. पण तुमचं लग्न झालं रवींद्र महाजनींबरोबर. तुमचं जे लग्न व्हायच्या आधीची गोष्ट म्हणजे तुम्ही माहेरच्या मोठे आणि तालेवार घराणं तुमचं एकदम सावकार घराणं. काय माहेरच्या काही आठवणी किंवा माहेरच्या तुमची पार्श्वभूमी काय? माहेर तर सावकार घराणं तर खूपच गोष्टी आहे तिथे सांगायच्या म्हटलं तर, ज्या मी पुस्तकाचे काय मांडले आहेत. पण वडील माझे लवकर गेले. प्रचंड पैसा होता
पण अत्रे मोठे थिएटर्स जे काढलं होतं त्याच्यात माझे वडील जामीन राहिले. त्यांचे काका हरिभाऊ मोठे पार्टनर होते अत्रेंचे. पण एक मोठं उभा राहतोय तर दुसऱ्या मोठ्याने त्याला आधार दिला पाहिजे ही वडिलांची वृत्ती. त्यामुळे ते जामीन राहिले सगळ्याला जे काही कर्ज काढलं होतं ते. आणि तो पिक्चर आपटला. आणि म्हणजे रातोरात सगळं लिलाव होऊन. कुठली फिल्म होती? वसंत सेना किंवा पायाची दासी असेल ही गाजलेले होते तसे. पण प्रॉफिट झाला नाही काही. आणि त्यामुळे सगळं रातोरात विकावं लागलं सगळं. परळला एक स्टुडिओ पण होता, मोठ्या टॅक्स्या होत्या ज्या भाड्याने वापरायला दिल्या होत्या. नंतर ऑइल मिल्स होत्या. आणि दागिने तर काय विचारूच नका. चांदीची घंगाळ वगैरे आंघोळ करायला जे टब असतात होता त्या काळात मोठी घंगाळ, असं मोठं चांदीचं घंगाळ होतं. आणि रोजच्या जेवणाला सुद्धा सगळी चांदीची भांडी असायची अगदी. म्हणजे आम्ही मोठं ते होईस तर आमच्या घरात चांदीची भांडी होती. तर ते सगळं रातोरात गेलं. थोडंफार काही शिल्लक राहिलं, पण राहिलं तरी बऱ्यापैकी होतं. पण वडिलांना तो धक्का नाही सहन झाला. आणि मग हळूहळू त्यांचं पैसा गेल्यावरती त्यांनी पण अनेक मित्रांचे वगैरे संसार उभे करून दिले पैशाने स्वतःचे. पण मग असा एकदम शॉक बसला त्यांना की ते व्यसनाधीन झाले. दारूचं व्यसन लागलं. आणि तरी लोक त्यांना खूप मानायचे, कारण असं सगळ्यांची चांगले होते ते. सगळ्यांना वाईट वाटायचं त्यांच्याबद्दल प्रेमापोटी. आणि 40व्या वर्षी मग त्यांचं गेले ते. आणि मग माझ्या आईनी सगळं सावरलं. 40व्या वर्षीच गेले? 40व्या वर्षी गेले. आणि तेव्हा जे काही इस्टेट उरली होती थोडीफार आणि दागिने वगैरे, तर काही नातेवाईकांचं म्हणणं पडलं की आपण ट्रस्ट करूया. माझी आई दिसायला चांगली होती आणि तरुण आहे, हिने जर दुसरं लग्न केलं तर मुलांचं काय, 3 मुली, त्यांचं काय. तर अमरावतीचे रामराव देशमुख म्हणजे ते माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र आणि आमचे फॅमिली आमच्या एकच झाल्या होत्या. तर त्यांनी सांगितलं, यशवंतराव मोहिते आता जे त्यांचे सासरे, त्यांची मुलगी यशवंतराव मोहितेंची मिसेस, त्यांनी सांगितलं की मालती, माझ्या आईचं नाव मालती, ही त्या मुलींची आई आहे आणि तिला जेवढं त्या मुलींबद्दल प्रेम वाटेल तेवढं आपल्या कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे आणि तिच्याच पैशासाठी तिला ट्रस्टींकडे हात वसरावे नाही लागले. त्यामुळे त्यांनी ते ट्रस्ट करू दिलं नाही. आणि ते आईच्या मनात इतकं रुजलं की आईने आमचं इतकं म्हणजे एरवी केलंच असतं, पण इतके लाड आणि इतकं छान आम्हाला वाढवलं. नशिबाने तिला LICत तेव्हा बाबासाहेब सप्तर्षी म्हणून माझे चुलत काका, त्यांनी ते होते LICमध्ये, त्यांनी आईला नोकरीला 1च महिना आधी लावलं होतं बाबासाहेबच्या आधी. तर तिने स्वतःच्या कष्टाने साध्या नोकरीतनं ती ब्रँच मॅनेजरपर्यंत पोचली. तिने BSTमध्ये ड्रायव्हर्स आणि यांचे कंडक्टर्स असतात त्यांचे तिने विमे उतरवले आणि सॅलरी सेव्हिंग स्कीम तिथे सुरू केली. आणि त्यामुळे तिला प्रमोशन मिळून ती ब्रँच मॅनेजर झाली. त्यावेळेला तिने खूप कष्ट केले, कारण तिला रात्री अपरात्री त्यांच्या ड्युटीजप्रमाणे जाऊन फॉर्म्स वगैरे भरायला लागायचे. पण त्यामुळे ती हे झाली. मग तिचं सगळं चांगलं झालं. आता मी राहतोय तो प्लॉट तिचाच आहे. तिने LICचीच कॉलनी आहे, त्याच्यात तिने प्लॉट घेऊन ठेवला जो मला तिने नंतर दिला. आणि छान लग्न करून दिलं, भरपूर सोनं दिलं, सगळं तिने कमवलं भरपूर आणि आम्हा मुलींची छान हे करून दिली. तुमच्या लग्नानंतर ते सिनेमात काम करायला लागले? हो, लग्नाच्या नंतर काहीच नव्हतं. म्हणजे माझी आई म्हणायची, काय बघून तू लग्न करतेस? 2 गोष्टी त्याच्याकडे फक्त आहेत, एक चांगला देखणं रूप आहे आणि हरामाजेंचा मुलगा आहे. हे 2च गोष्टी आहेत आणि तू कशाच्या जीवावर लग्न करतेस? अरे बापरे. काहीच करत नव्हता. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे, म्हणून मला त्याच्याबद्दल अजूनही हे वाटतं की लग्नाआधी त्यांनी मला मी काय आहे हे सगळं सांगितलं होतं. मला ही व्यसनं आहेत, असं आहे, मला घरातनं हाकलून देतात कधी कधी, रस्त्यावर राहायची वेळ येईल, तू माझ्याशी लग्न करू नकोस. पण म्हणून मी लग्नच करणार नाही, मी हा असाच आहे आणि मी लग्नच करणार नाही, केलं तर तुझ्याशीच करीन हेही म्हणाला. कारण त्याला खात्री होती की आपल्याला सांभाळेल म्हणून. आणि अशा खूप घटना घडल्यानंतर त्याला पैसे लागायचे. आणि जेव्हा तो जुगाराचा नाद होता त्याला, आणि हेतू त्याचा काही त्याच्यात वाईट नव्हता, त्याला असं वाटायचं की मी जिंकीन आणि खूप पैसे कमवून आणीन. मार्ग चुकीचा होता, जुगारातनं कोणी पैसा असा मिळवू शकत नाही. तर एकदा तो असा आमचं म्हणजे जमलं होतं, त्याच्या काळात आला, मी इंटरला वगैरे असेल कॉलेजमध्ये, तर मला म्हणाला, माझ्या वडिलांनी मला कॉम्प्युटर करायला पैसे दिले होते पण मी ते जुगारात हरलो.
आणि तो इतका इनोसंट की लहान मुल कसं अगदी केविलवाणा चेहरा करतो तसं करून यायचा माझ्याकडे. नाटक नसायचं त्याचं, व्हायचंच तसं, कारण त्याचा हेतू वाईट नसायचा. तर आता मी ते जुगारात हरलो आणि आता मला वडील घरात नाही घेणार जर त्यांना कळलं तर मी माझ्या हातात 6 सोन्याच्या आईने केलेल्या बांगड्या होत्या, तेव्हा साडी वगैरे नेसायचं तर बांगड्या होत्या आईने केलेल्या, त्या त्याला काढून दिल्या. अच्छा. हां. आणि तो गेला निघून आणि घरी आल्यावर आई म्हणाली अगं बांगड्या कुठे? मला खोटं बोलणं आवडत नाही आणि कधी नाही, पण मी रवीसाठी खोटं बोलले तेव्हा आईशी. म्हटलं अगं ट्रेनमध्ये चढताना कोणीतरी हातातनं जोरात काढून घेतलं. आणि मला अजूनही ते गिल्टी वाटतं, कारण मला राग आहे खोटं बोलण्याबद्दल आणि कधी बोलले नाही मी, पण त्यावेळेला बोलले. आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये त्याचा मित्र भेटला. तो म्हणाला काय गं, त्याला सगळे भैया म्हणायचे मित्र रवीला. तर भैयाला काल तू काय पैसे वगैरे दिले होतेस का? तर मी म्हटलं नाही असं मी म्हटलं. मला धस्स झालंच काय? तो म्हणाला रात्रभर जुगार खेळत होता आणि सगळं हरून गेलं आहे पैसे. मग परत इनोसंट चेहरा करून माझ्याकडे आला आणि मला म्हणाला काय करू? मला वाटलं की मी जिंकीन आणि मग तुझ्या बांगड्याही मी गहाण टाकलेल्या सोडून आणू शकेन, पण मी हरलो. म्हणजे असं त्याचा त्याने मार्ग निवडला होता की मी जुगारातनं. आणि पुढे लग्न झाल्यावर पण हे काही काळ चाललं, जोपर्यंत हिरो झाल्यानंतर नाही. हिरोईस तर हे काळ चालायचं, म्हणजे दागिने वगैरे तो गपचूप घेऊन जायचा. आणि पण त्याचा हेतू आज की मी जिंकेन आणि तिचे दागिनेही सोडून आणेन आणि 4 पैसेही मिळतील मला. कधी तुम्हाला तक्रार कधीच वाटली नाही त्याची? आणि मग नंतर मी ते इतकं लाईटली घ्यायला लागले. मला कधीच पैशाचं वगैरे असं खूप आकर्षण नव्हतं. मी इतकं लाईटली घ्यायचं की तो आला की म्हणायचं काय हरिभाऊ आलात का, असंच मी त्याला म्हणून मग जोरात हसायचा तो. म्हणजे इतकं लाईटली मी नंतर घ्यायला लागले, कारण ते रुटीनच झालं होतं. मी कपाट त्यावरताना लॉकर वगैरे घ्यायला पैसेच नव्हते आमच्याकडे तेव्हा एवढे. तर आईने दिलेले सगळे ते 40 तोळे सोनं दिलं होतं आईने मला. ते सगळं कपाटात कुठे कुठे ठेवलेलं. तर कधीतरी कपाटावरताना मला एकदम दिसायचं की एक दागिना त्यातला गेलेला आहे आणि तो रात्री उशिरापर्यंत आलेला नाही घरी. मग त्यांनी मला कधीतरी असं चांगुलपणात फिरायला जायचो गाडीतनं, तेव्हा इथे मी जुगार खेळायला येतो, इथे मी जुगार करतो. भायखळाला एक क्लब होता, ते दाखवलेले होते. तर रात्री मी 12पर्यंत वाट पाहत बसले, खिडकीत उभी राहिले होते. सासू म्हणायला जाऊ दे गं, त्याचं नेहमीच येते, तू झोप, काळजी नको करू. पण मला हे नाही झालं. मी गाडी चालवायची, मी गाडी काढली. मला हो 18व्या वर्षापासून चालवायची. तर गाडीने मी गेले आणि तो अड्ड्यावर गेले आणि वर गेले. तर मला खाली सासऱ्यांची गाडी होती आणि आईने मला दिलेली माझ्याकडे होती. तर ती गाडी मला खाली पार्क दिसली. म्हटलं म्हणजे हा नक्की वरती आहे. वरती गेले तर त्यांनी नाव रवींद्र महाजन ते बाहेर लिहिलेलं नव्हतं, पण मला तो दिसला आतून. ते म्हणाले त्या नावाचं कोणी नाही आहे. तर मी म्हटलं तो हात बसलेत तेच. मग तो आला आणि तो खूप हे झाला. मला चल चल तू खाली जा. मी आलो आणि मग आला माझ्याबरोबर घरी. मग ते इतकं नंतर मला रुटीन झालं की जाऊन त्याला घेऊन यायचं. आणि मग मी घर चालवायला पैसे नव्हते. मग मी मार्केट सर्वे केले. रिचर्डसन हिंदुस्तानमध्ये घरोघरी जायचं आणि नेसकॉफी आणि ब्रू तेव्हा चाललं होतं. आणि एओ ब्रँड आणि कुठलं बरं तर ते पॅराशूट त्यांचं जरी हे चाललं होतं. तर ते सॅम्पल्स देऊन यायची आणि फॉर्म द्यायचे आणि मग परत जाऊन त्यांच्याकडनं सगळं त्याच्या दोन्ही सॅम्पल कशी वाटली मतं घ्यायची. तर दुपारी मी जायचे असं. काही लोक दुपारी वैतागायचे कोण आलं म्हणून धाडकन दार लावायचे. तर खूप अपमान वाटायचा, कारण एवढं श्रीमंतीत राहून अपमान कधी असे झाले नव्हते, पण ते सहन करायला लागायचे. आणि मग नंतर आई म्हणाली की अगं तुझं आयुष्य असं होता, हे म्हणजे हा हिरो झालेला नव्हता, तुझं आयुष्य असंच जाणार. तर इथे काय प्रॉव्हिडंट पण नाही, ग्रॅज्युएटी नाही आणि वय झाल्यावर तू अशी कशी फिरणार, त्यापेक्षा तू नोकरी कर बँकेत किंवा कुठे लाग. मग वानखडे साहेब, शेषराव वानखडे माझ्या आत्याचे मिस्टर, मग त्यांच्याकडे आई घेऊन गेली की काय हे असं असं परिस्थिती आहे. तर ते म्हणाले आपलं वानखडे स्टेडियम चालू होतं आहे ना, काम चालू आहे, तिथेच तिला करू देत. आणि मग मी तिथे नोकरी लागली. 7 वर्ष नोकरी केली आणि मी तिथे नोकरीला लागले आणि रवीला सिनेमामध्ये हे मिळालं. त्या आधीच्या काळात त्यांनी आपल्या गाडीचे टॅक्सी केली आणि आम्ही ते ड्रायव्हरला द्यायचो. पण ड्रायव्हर 30 रुपये रोज द्यायचे, तर ते फसवायला लागले. म्हणून मग रवी स्वतः चालवायला. मुंबईमध्ये तुमची जी गाडी होती त्याचं टॅक्सी केली. पण रवीला ते म्हणजे फसवायला लागले ड्रायव्हर की कधी 10 रुपये आणून दे, कधी ते परवडे ना. पण रवी तसा जिद्दीचा होता. मग तो लायसन्स काढायला गेला. टॅक्सीला वेगळं लागतं, परमिट का हे लागतं. तर ते लोक ओळखत होते, म्हणजे रवींद्र हरा महाजनींचा मुलगा, तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही सुशिक्षित लोक, तुम्ही नोकऱ्या करू शकता, हे तुमचं काम नाही, म्हणून दिलं नाही. मग तो रात्री एक शर्ट घालायचा मळका
आणि निघायचा आणि टॅक्सी चालवायचं की कोणी बघू नये वगैरे म्हणून. पण त्याचं देखणं रूप पाहून आणि तो टॅक्सी ड्रायव्हर नकळून माझे रस्त्यावरचे पोलीस त्याला बरोबर हटकायचे आणि त्यामुळे प्रॉब्लेम यायचा. आणि त्यातला एक इन्सिडेंट सांगते की तो रात्रीचं गिराईक म्हणजे एअरपोर्टवरनं किंवा वेश्या व्यवस्थित जाणारे लोक ते टॅक्सी थांबवायचे तिकडे आणि परत जायचे. तर तो तिकडे गेला ना की तिकडच्या ज्या बाकीच्या रिकाम्या बसलेल्या वेश्या धावत यायच्या गाडीकडे आणि हिरो आहे तर अक्षरशः त्यांच्या तोंडात साखर पडली आणि तो पुढे खरंच हिरो झाला. म्हणजे सगळे जे बघायचे ते त्याला हिरोच म्हणायचे जेव्हा तो काही नव्हता तेव्हा. पण मग हिरो कसे झाले सिनेमात, कसे आले तेच तर सुधीर फडके लग्नाला आले होते आणि तेव्हा आईला ते म्हणाले त्याला पाहून की अरे अहो तुमचं जावई तर हिरो होण्यासारखं आहे. आणि त्यांनी मग आरामाच्या वेळेला कमलाकर तोरणेंना हे सुचवलं. अच्छा. आणि त्याला तो हिरो झाला. आणि मग यांनी घेतलं ना आपले व्ही शांताराम. कसे काय व्ही शांतारामांकडे कसे काय? ते कालेलकरांकडे हा स्ट्रगल काळात जाऊन बसायचा आणि त्यावेळेला कालेलकरांनी एक नाटक काढलं जाणता तर ते स्त्रीप्रधान होतं, हिरोईनच्या हे होतं. त्यामुळे कोणी चांगला हिरो काम करायला तयार नव्हता, एस्टॅब्लिश हिरो ते रोल. तर ते सहज रवीला म्हणाले की तू करतोस का? तर त्याला तर त्यांनी टुंकन उडी मारली हो म्हणजे. आणि त्यांनी हे केलं त्याच्यामध्ये हिरोचं काम केलं आणि तो रोल छोटा होता पण त्यांनी जेव्हा स्टेजवर एंट्री घेतली तेव्हा मी प्रेक्षकात बसले तेव्हा पण लोक एकदम सगळ्या बायका विशेष करून म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पाहिलं त्याला तेव्हा सगळे खुश झाले एकदम. आणि तिथे व्ही शांतारामचे कोणीतरी स्टुडिओतले आले होते, त्यांनी सांगितलं की व्ही शांतारामनं की असं हिरो खूप देखणं आहे आणि स्टाउट आहे असा व्यवस्थित. आणि ते शोधत होते कुस्ती ऑलिम्पिकमध्ये जिंकून गेलेला हिरो हवा होता. आणि रंजना देशमुख तेव्हा हिरोईन झाली. दोघांचाही पहिलाच पिक्चर हा. दोघांचे खूप सिनेमे आले हो नंतर, पण पहिला पिक्चर दोघांचाही हाच. बरोबर. आणि रंजना माझ्या कॉलेजमध्ये होती पण तिला एवढं कोणी ओळखत नव्हतं. मी बॅडमिंटन रिप्रेझेंट करायचे आणि आमचा मोठा ग्रुप होता आणि आम्ही खूप मजा करायचो कॉलेजमध्ये. म्हणजे एक इन्सिडेंट सांगते, कॉलेजमध्ये आम्हाला फिश पॉन्ड दिला होता आमच्या ग्रुपला. अभ्यासात वगैरे मला कधी इंटरेस्ट नाही वाटला, पास होत गेले दरवर्षी, शिकत गेले व्यवस्थित, पण आवडायचं नाही अभ्यास करायला. खूप मजा करायची, धमाल करायची असं होतं. आणि फिश पॉन्ड फिश पॉन्डला आम्हाला बोललं रुया कॉलेजमध्ये. आवर कॉलेज इज ग्लॅड टू हॅव दीज स्टुडंट्स ॲज रुया कॉलेज म्हटल्यावरती आम्हाला आधी स्टेजवर सगळ्यांना बोलवलं होतं ग्रुपला. आणि हे बोलायला रुया कॉलेज म्हटल्यावर आम्ही सगळे बघायला लागलो कारण आम्ही सगळे पास होणारे होतो. आम्हाला वाटलं परमनंट मेंबर ऑफ रुया कॉलेज म्हणतात. ते म्हणाले रुया कॉलेज कॅन्टीन. कारण आम्ही सकाळी मॅटिनीला जायचो, कॉलेजच्या इथे जमायचो 11 वाजता. मग सगळे मिळून मॅटिनीला जायचो, मॅटिनीला खूप मजा करायचो. पुस्तकांवर तो रबर बँड बरसात पाहिला होता, सगळी गाणी सुरू झाली की आम्ही टक टक ते आवाज करणं, खूप मजा केलेली होती. पण आम्हाला वाटलं हे काय म्हणतात, पण ते रुया कॉलेज कॅन्टीन म्हणाले तेव्हा आम्हाला ऐसा झालं की तिथून मग कॅन्टीनमध्ये जायचं, मजा करायची, गप्पा गोष्टी. त्यामुळे सगळ्यांना आम्ही माहिती होते, मी पण. त्यामुळे रंजनानी जेव्हा रवीला मधू तुझी बायको म्हणून तिला शॉकच बसला एकदम. तिला माहिती नव्हतं की रवीची बायको मी आहे म्हणून. पहिल्यांदा भेटले ते. नंतर माझी छान मैत्रीण झाली होती ती प्रिया तेंडुलकर, आशा काळे. तर रंजना या प्रसिद्ध अभिनेत्री बरोबर सुपरस्टार रवींद्र महाजन यांनी खूप सिनेमे केले. रंजनाजींच्या काही आठवणी तुमच्या? रंजनाच्या खूप चांगली, माझ्याशी खूपच चांगली होती, प्रश्नच नाही. ती एकदा म्हणाली रवीला की त्यांचे सिनेमे सुरू व्हायला लागले होते, तर ती म्हणाली की आपण मधूला म्हणजे मला कॉन्फिडन्समध्ये घेऊया आणि आपण असं उठवूया की दोघांचा अफेअर आहे, म्हणजे रवींद्र महाजन आणि रंजनाचं अफेअर आहे असं बाहेर उठवूया आपण. काही अफेअर नव्हतं त्यांचं, पण उठवूया आपण आणि मधूला सांगून ठेवू, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तर मी त्याला लगेच हो म्हटलं मला चालेल, त्याच्या करिअर मला महत्त्वाची. आणि मी ते ॲक्सेप्ट केलं. पण रवी नाही म्हणाला, त्याचे नाही म्हणाला, माझ्या याच्यावर मी काय येईन ते. तर ते मी त्याचं लाईफ तिथलं म्हणजे ॲज अ हिरो त्याला कुठलंही बाधा येऊ नये कुठलीही म्हणून मी नेहमी जागृत राहिले. जसं त्याच्या फॅन्स वगैरे फोन करायच्या त्यावेळेला काय
आता कसं हिरोईनच्या बायका वगैरे सगळ्यांना माहिती असतात, लग्न झालेले हिरोईनचे माहिती असतात, सोशल मीडियावर असतात सगळ्यांनाच. पण त्या काळात लग्न झालेला हिरो म्हटलं की जे फॅन्स असायचे त्यांचा इंटरेस्ट कमी व्हायचा. हो, म्हणजे आता सुद्धा इव्हन काश्मीरच्या झलक दिखलाच्या मध्ये ती एक डान्सर होती, तिने सांगितलं ती एका जो कोरिओग्राफर आला होता त्याच्या प्रेमात होती. पण ती म्हणाली तिने आता म्हणजे हल्ली झलक दिखलाच्या गेल्या वर्षीचं सांगते त्या अजूनही ते थोडंफार आहे. तर तिने सांगितलं की तुमचं लग्न झाल्यावर मी मागे झाले नाही तर मला तुमच्याशी खूप आवडायचं तुम्ही. तर हे मला त्या काळात तर पुष्कळ माझ्या मनात होतं. आणि तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते त्यामुळे लँडलाईनवर फोन यायचे आणि मी फोन घेतला की कोण बोलतंय त्या विचारायच्या, बाईकचा आवाज ऐकला. मग मी कधी बायको म्हणून सांगितलं नाही, बहीण बोलते म्हणून सांगायचं, कारण त्या फॅन्सना आनंद मिळते, त्याचे फॅन्स तसेच राहू दे ही माझी इच्छा असायची. असे खूप फोन यायचे. रवींद्र महाजनी एक जेव्हा सुपरस्टार एक यशाच्या शिखरावर होते आणि अनेक चित्रपटांचे त्यांचे शूटिंग्ज आणि दौरे आणि असं सगळं चालू होतं, त्यावेळेला तुमचं संसार आणि आयुष्य कसं चालू होतं? चांगलं होतं, पण असं असायचं की बाजूचे लोक, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे खूप पर्सनल याच्यात त्यांचं हे असायचं. म्हणजे 6-6 महिने तेव्हा कोल्हापूरलाच शूटिंग जायची, 6-6 महिने तो जायचा पिक्चरच्या ह्याला. मग रवी म्हणजे इतर जातीची पण लोक हिंदीत बोलायची की अरे रवी नाही है किधर आहे 6-6 महिना. मी सगळ्यांना असं वाटतं की सोडून गेला तो. आणि तो असला की कधी कधी 3-4 महिने शूटिंग नसायचं नवीन प्रोजेक्ट सुरू होताना. मग तो बाहेर गल्लीत त्या तरुण मुलांबरोबर त्याच्या वयाच्या मुलकांबरोबर क्रिकेट वगैरे खेळायचा. मग तो असं 2-3 महिने दिसली काम नाही आहे क्या अभि रवी को खुश. म्हणजे ते जरा विचित्र वाटायचं, पण ते करायला लागलं सहन. तेवढंच नंतर तो हिरो झाल्यावर ते म्हणजे बाकीचे चांगलेही वागायचे, तसेच शेजार पाजार मान देऊन वागायचे. राज कपूरची मावशी आमच्या वरच्या मजल्यावरती राहायची, ती पण खूप छान वागायची वगैरे, चांगलं तसं होतं. रवींद्र महाजनी हिंदीमध्ये पण त्यांना संधी मिळाली. हो, हिंदीमध्ये जर गेले असते तरी ते तेवढेच. म्हणजे मी आता ह्याच्यावरनं एक इन्सिडेंट सांगते की जेव्हा तो टॅक्सी चालवायचा तेव्हा सुधीर दळवी ज्यांनी साईबाबा केला होता, मनोज कुमारने काढलेला हिंदीतला आणि खूप गाजला होता, तो मित्र होता रवीचा. तर एकदा टॅक्सी चालवताना तो त्याच्या शेजारी बसला आणि दोघांच्या सिनेमाच्या गप्पा चालल्या होत्या आणि मागे कोणतरी पत्रकार बसले होते. तर त्यांना आश्चर्य वाटलं, टॅक्सी ड्रायव्हर आणि हे आणि अशा गप्पा मारतात सिनेमात. तर त्यांनी विचारलं कोण म्हणून वगैरे, आणि त्यांना कळलं की हरा महाजनींचा मुलगा रवींद्र महाजनी वगैरे. पिक्चरमध्ये आलेला नव्हता तेव्हाची गोष्ट. तर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये हेडलाईन आली की हरा महाजनींचा मुलगा टॅक्सी ड्रायव्हर. आणि ते इतकं हे झालं होतं की कसं त्याला तो बिंदास होता, त्याला काय नाही वाटलं. मला जरा वाटलं नातेवाईक काय म्हणतील, आणि लपून मी कोणाला सांगितलेलं नव्हतं की तो टॅक्सी चालवतो. तो रात्री टॅक्सी चालवून सकाळी घरी यायचा आणि झोपलेला असायचा. आणि माझी आई तिथे मॉर्निंग वॉकला यायची, तर माझी परिस्थिती माहीत असल्यामुळे फळं भाज्या काय काय घेऊन यायची आणि बघायची. तर मी बाहेर सर्वेसाठी जायला निघालेली आणि रवी झोपलेला तिकडे. तर तिला खूप वाईट वाटायचं की हा बहुतेक दारू पिऊन झोपला आणि माझी मुलगी कष्ट करते, तिला खूप वाईट वाटायचं त्या. आणि मग कधी कधी रवी येऊन मला सांगायचं, अगं काल ना मी टॅक्सीच्या लाईनीत उभा थांबलो होतो, ते अमुक अमुकनी पाहिलं नातेवाईकांनी आणि डोकावून परत मला बघत होता असं वगैरे म्हटलं की माझ्या पायाखालची जमीन सरकायची. तो आपलं येऊन नुसतं सांगायचा मला की बापरे आता ह्यांना कळणार की हा टॅक्सी चालवतो. आणि पेपरमध्ये आल्यावर तर सगळ्यांना कळलंच, पण तो टॅक्सी ड्रायव्हर नव्हता, मजबुरी म्हणून आपल्याच गाडीची त्यांनी नाईलाजाने केली ती घर चालवण्यासाठी. हे घर जिथं आपण आता हा एपिसोड शूट करतो, ही जी तुमची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग बघायला त्यावेळेला बरेचसे लोक येत होते. हो. तर कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा तुम्ही पुस्तकात तुमच्या उल्लेख आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये पण त्यांनी बरीच कामं केली. म्हणजे ते एखादी गोष्ट घेतली की ते त्याच्या पाठीच लागायचं. अगदी. आणि ते पुरं करणार ते बरोबर. आणि त्याचा असा विचार होता की म्हणजे आता त्याचं वय व्हायला लागलं होतं, खरं काही फार नव्हतं झालं, पण आता इतके वर्ष मी काम केलं सिनेमात, आता हिरोच राहायचं होतं त्याला इतर रोल करायला विशेष येत होत्या ऑफर्स, पण तो नाकारत होता त्या काळात. तर तो म्हणाला आता माझं हिरोचं झालेलं आहे, तर आता मला काहीतरी पुढच्या आयुष्यासाठी विचार केला पाहिजे. तर आपलीच जागा आहे, तर मी ही बिल्डिंग बांधून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये शिरतो. मी हाताशी आर्किटेक्ट वगैरे घेतो आणि करतो. आणि तो अक्षरशः
स्वतः इथे एक असा छोटंसं तंबूसारखा बांधून राहत होता इथे जेव्हा ही बिल्डिंग बांधली तेव्हा. आम्ही भाड्याच्या घरात शिफ्ट झालो आणि ते बांधकाम चालायचं. तर रात्री सामान वगैरे पडलेलं असायचं आणि रात्रीपर्यंत कामं चालायची. तो रात्री इथे झोपून राहायचा त्या ह्याच्यात. आणि त्यांनी अतिशय सुंदर बिल्डिंग बांधली की लोक त्यावेळेला कोथरूड एवढं आत्ता एवढं डेव्हलप नव्हतं झालं, अगदीच जुनी गरज सगळी होती. तर लोक रस्त्यावर उभं राहून बघत राहायची बिल्डिंगकडे. आणि त्या काळात 3ऱ्या मजल्यावरती स्विमिंग पूल ही खूप मोठी गोष्ट होती. नाना पाटेकर एकदा येऊन बघून गेले होते. त्यांनाही आश्चर्य वाटलं, अरे रवी हे काय छान केलंस तू म्हणून. म्हणजे सगळ्यांनाच, रॉबिन भट हिंदीतले ते येऊन गेले होते. तर आवडायचं, म्हणजे आवडेल अशी बिल्डिंग बांधली. आणि मग त्याला खूप एन्करेजमेंट मिळाली आणि मग त्यांनी बिल्डरची लाईन सुरू केली आणि 6-7 स्कीम्स केल्या त्यांनी व्यवस्थित. पण नंतर मी म्हटलं ना, त्याला कॅश आणि पैशाचं आकर्षण खूप होतं, जे मला नव्हतं ते त्याला खूप होतं. तर त्याच्यानंतर एक मोठा प्लॉट इथेच पुण्याला घ्यायचं ठरलं आणि तो म्हणाला, आणि थोडंसं त्याला वाटत होतं की हिच्या जागेवर केलं, हिची मदत सगळी आयुष्यभर. कुठेतरी त्याला वाटत होतं की आपण स्वतंत्र आपलं काहीतरी. तर माझ्या नंडेकडे जाऊन म्हणाला होता, आता मोठी स्कीम करतोय मी, जागेचं बोलणी झाली होती आणि आता मी करोडपती होईन म्हणाला या स्कीमने. तर मला तर आनंदच झाला. पैसा जरी मिळाला त्याच्या मागे नव्हते तरी कोणालाही आवडतं चालेल. पण इतकं दुर्दैव त्याचं त्या बाबतीत की त्याच्यात तो फसला गेला. म्हणजे प्लॉट एक दाखवला आणि जो ॲक्च्युली आम्हाला त्याला दिला होता त्याच्यावर ऑलरेडी एका मोठ्या बिल्डरनी बिल्डिंग बांधून लोक राहायला आली होती. आणि तो शॉक त्याला भयंकर बसला आणि लोकांनी पण म्हणजे त्याला पैसे दिले होते आणि स्वतःही त्यावेळेला ते खाली एक दुकान आम्ही ठेवलं होतं आमच्यासाठी, ते विकून टाकलं त्यावेळेला आणि ते पैसे स्वतःचे म्हणून घातले त्याच्यात. आणि त्याला सगळं ते गेल्याचं एका दिवशी जेव्हा कळलं तेव्हा तो इथे ऑफिसमध्ये बसून बाहेर असा बघत बसायचा की गलबलायला व्हायचं त्या. कारण त्याची काही मिस्टेक नव्हती, वकिलाला दाखवलं होतं, पण काय प्रॉब्लेम होता माहीत नाही की एवढी साधी गोष्ट कळली कशी नाही वकिलाला. पण मित्रच होता त्याचा एक वकील मित्र, म्हणजे पुण्यात आल्यावर ओळख झाली. तर ते त्याच्यात त्याचं सगळं गेलं आणि ते कर्ज डोक्यावर पडलं लोकांचं. ते नंतर फेडणं खूप कठीण गेलं. कर्ज फेडलं कसं एवढं? तेच त्यावेळेला घरावरती जप्ती आली आणि गश्मीर 10वीत होता त्यावेळेला आणि मी काहीच करत नव्हते. त्यांनी मला वानखडीची नोकरी सोडायला लावली होती जेव्हा तो चांगला हिरो वगैरे झाला आणि गश्मीरच्या जन्माच्या आधी म्हणून मी नोकरी सोडली होती ती. नाही तर आज मी तिथे खूप चांगल्या पोझिशनवर असते. आज नाही म्हणजे त्या काळात. पण मग त्यांनी गश्मीरला मी त्यावेळेला 10वीची परीक्षा झाली आणि गश्मीर मला म्हणाला, मम्मी सगळ्यांच्या आईवडील मित्रांना कुठे कुठे घेऊन गेले, खूप अभ्यास केलेला असतो म्हणून सुट्टी परीक्षा झाल्या, तर आपण काय, मी काय करू, कोणी इथे मित्र पण नाहीत आता माझे. तर मला काही सुचेना त्याला कसं समजावं आणि काय पैसे तर नव्हते आमच्याकडे. मग मी त्याला म्हटलं की अरे तू छान डान्स करतो, कोणाकडे शिकला नव्हता, स्वतःच त्याला ते होतं डान्सचं, तर तू एखादं वर्कशॉप टाक ना छोटंसं, तुझा वेळही छान जाईल, तुझी हॉबी आहे. आणि मग त्याला तो तयार झाला. मग मी 250 रुपयाची छोटी महाराष्ट्र टाइम्सला का सकाळला त्या छोट्या जाहिरातीत आहेत त्याच्यात दिली. त्याच्यानंतर फोन पुष्कळांचे आले की आम्ही घेऊन येतो मुलाला वगैरे वगैरे. महिन्याभराचं होतं आणि ॲक्च्युली बोलले पण आणलं कोणीच नव्हतं शेवटच्या दिवसापर्यंत. आणि मी ज्या दिवशी ते सुरू होणार तर मी आणि तो खिडकी गॅलरीत उभं राहून बघत होतो कोणतरी येतं आहे काय येतं आहे का. पण माझ्या नंडेनीच तिच्या नातवाला पहिलं आणलं, मग तिच्या बाजूचा पण एक मुलगा आला, ते दोघं पहिले आले. आणि मग हळूहळू येत जवळजवळ 20 मुलं त्या वर्कशॉपला आली आणि महिनाभर अगदी छान ते वर्कशॉप झालं. आणि पेरेंट्सना इतकं आवडलं की ते म्हणाले तुम्ही वर्षभर का नाही असे घेत, आम्ही आमच्या मुलांना पाठवू. मग ते आम्ही सुरू केलं आणि आमचं घर चांगलं चालायला लागलं. पण जेव्हा ही जप्ती आली तर ते जप्तीचे पैसे फेडायला आमच्याकडे ह्या क्लासच्या पैशातून आमचं घर छान चालायला लागलं, पण कर्ज फेडण्यासाठी पैसा नव्हता मिळत. मग परत पंचायत पडली. तर माझा एक BCचा ग्रुप आहे, त्या सगळ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर त्यातल्या एका जी माझ्या अगदी जिवलग मैत्रिणी, आता नाव सांगू की नाही माहीत नाही, तिला आवडेल की नाही सांगितलेलं, पण तिने सगळ्या BCतल्या बायकांना सांगितलं, सगळ्या सुखवस्तू आणि चांगल्या परिस्थितीतल्या, की आपण सगळ्या मिळून पैसे काढून मधूला देऊया आणि तिची जप्ती थांबवूया. केली आहे तुम्हाला त्यांनी? हो, म्हणजे त्यांचं नाव सांगा, काही हरकत नाही. किरणताई वेळसे पाटील. अच्छा. हो, ती माझी अगदी म्हणजे ते मिनिस्टर झाल्यावर झालेली मैत्री नाही आहे, खूप 40 वर्षापूर्वीची मैत्री. अरे वा. तिची. आणि तर तिने ते मांडलं
पण गश्मीरनी नाही म्हटलं. मग सगळ्या तयार झाल्या, सगळ्यांना माझ्याबद्दल चांगला सॉफ्ट कॉर्नर होता, सगळ्या तयार झाल्या द्यायला. पण गश्मीर म्हणाला, आई हे पप्पाचं कर्ज आहे, ते त्यांनी फेडायचं की तू आणि मी फेडायचं. तू जर कोणापुढे हात पसरलास तर मी त्या मैत्रिणींच्या पुढे तोंड पण दाखवायला मला लाज वाटते. म्हणजे तो तेव्हा 12वीत होता, मला वाटतं 10वीत नाही 12वीत. 10वीत त्यांनी सुरू केलं हे. आणि मग काय करावं समजेना. मग सगळे दागिने होते जे माझे ते सगळे गहाण टाकले आणि बँकेत जाऊन मी आणि गश्मीर बोललो. रवी म्हणाला आता तुमचं तुम्ही बघा. रवी निघून गेला की आता जप्ती येणार आणि क्लास बीस तुमचं सगळं बंद होईल. मग रस्त्यावरच आलो असतो मी, काय करावं कळेना. मग गश्मीर आणि मी बँकेत जाऊन बोललो. तर बँकेतल्या लोकांनी पण छान कॉपरेट केलं. ते म्हणाले निदान तुम्ही व्याज बरं आता, म्हणजे आम्ही जप्ती थांबवतो, मग पैसे फेडा. मग आम्ही दागिने वगैरे गहाण टाकून हे केलं, व्याज भरलं. आणि मग मी विचार करायला की आता कर्ज तरी कसं फेडायचं. मग माझं जे वरचं सगळं घर, मोठं घर आहे, ते रवीनीच बांधलेलं, ते उपकार आहेत म्हणजे आमच्या, त्यामुळे शक्य झालं. तर ते सगळं मग मी हॉस्टेलला, कारण भारती विद्यापीठजवळ MIT जवळ, त्यामुळे मी त्या हॉस्टेलची एक बोर्ड लावला आणि मी घरचं जेवण वगैरे मुलींना स्वतः जातीने थांबून द्यायला लागले. आणि माझ्या त्या ह्या सगळ्या घरात, म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग आहे की 25 मुली राहायला लागल्या. आणि इतकं भरभरून की घरचं जेवण मिळतं, ह्या स्वतः लक्ष देतात. आमचं किचन आहे की ह्या पण तेच जेवतात जे मुली जेवतात. त्यामुळे ते भरभरून चालायला लागलं. आणि मग आम्ही ते सगळं कर्ज फेडायला. आणि गश्मीरनी पण मग क्लासपुरती मर्यादित न ठेवता इव्हेंट मिळवायला सुरुवात केली. त्यांनी 12वीत असताना परीक्षेच्या आधी टाटाचा मोठा इव्हेंट मिळाला आम्हाला. रतन टाटा आणि सगळे फॉरेनचे डेलिगेट्स टाटाचे येणार होते. आणि हा फक्त 12वी झालेला मुलगा, 16-17 वर्षाचा. तर त्यांच्या CEO जाऊन तो भेटला होता. तर त्याचं बोलण्याची नॅक त्याला लहानपणापासून होती, त्यामुळे ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी हो म्हटलं. पण नंतर त्यांना भीती वाटली की हा नुसताच बोलबच्चन नाही आहे ना, टाटा आणि एवढा मोठा इव्हेंट, आणि याला नाही जमलं तर काय करणार. मग ते घरी येऊन मला भेटले आणि हा एक मोठी बाई आहे बरोबर, आणि सगळं बघितलं वगैरे. आणि मग तो इव्हेंट आम्हाला मिळाला. अरे वा. आणि खूप सक्सेसफुल झाला तो इव्हेंट. म्हणजे 10वीला असल्यापासून त्यांनी गश्मीरनी कष्ट करायला सुरुवात केली आणि अगदी प्रॉपर त्यांनी केलं. आणि मग टाटाचा मिळाला, मर्सिडीज मिळाला, बिगला सिमेंटचा मिळाला, आणि असे मोठे मोठे इव्हेंट मग ते रेग्युलर व्हायला लागलं आणि चांगलं झालं सगळं. या सगळ्यातून कर्ज फेडलं, बाहेर पडलो आम्ही. गश्मीर, तुझा आम्हाला, आईला तुझा जेवढा अभिमान आहे तेवढाच आरपारच्या आमच्या सगळ्या टीमला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. तुम्ही रवींद्र महाजनी गेले, अजून गेले असं म्हणता येणार नाही, ते आजही तुमच्यासोबत तुमच्यातच आहेत. मला अजून वाटतं तो मला विचारतो चहा करायचा नाही आणि मला द्यायचा करून, की चहा घेणार का ग म्हणून विचारतोय, असं मला अजून भास होतो कधी कधी त्याचा, की आला आणि बोलतोय आपल्याशी. नाही, हे सगळं ऐकून मलाही आता आतून असं हलायला झालंय. कारण 12 जुलैला रवींद्र महाजनी गेले आणि ते गेल्याच्या बातम्या मीडियामध्ये
होतं की रवी गेला. खूप शॉकिंग होतं. त्या सगळ्यांनी मग धीर दिला. नणंद पण खूप, कमलिनी फडके, त्यांचं पण प्रकाशन होतं, पूर्वी लेखिका होत्या, त्या पण छान लिहायच्या. त्यांनी खूप धीर दिला सगळ्यांनी आणि मग काय तोंड द्यावंच लागलं सगळ्यांना. समजू शकतो. त्याच्या 13व्याला लिफ्ट तयार झाली नाही तर मी आणि काश्मीर घेऊन येणार होतो. त्याला जबरदस्ती करणार होतो की नाही आलं पाहिजे ते. रवींद्र महाजनी तुमच्या सोबत आहेत. रवींद्र महाजनी कुठेही गेलेले नाही आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना जपलंय, तुमच्या मनामध्ये त्यांना ठेवलंय, ते तर कोणीच काढून घेऊ नाही शकणार. अतिशय धीरोदत्तपणे तुम्ही हे सगळं सांभाळलेलं आहे. कारण आजकालच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इनकम्पॅटेबिलिटी आली किंवा एखाद्या पत्नीला त्याच्या पतीचा स्वभाव खटकला तर चटकन निर्णय घेतात आणि वेगळे होतात. पण तुम्ही जेव्हा लिहिता की एक क्षण भाळण्याचा आणि पूर्ण आयुष्य सांभाळण्याचा खरं अशी एक सती सावित्री की जिनं आपल्या पतीला देव मानलेलं आहे आणि काही कसंही असू देत तरी ते आपल्या पतीसोबत राहायचं. शेवटपर्यंत तुमचं नाव माधवी रवींद्र महाजनी असंच तुमचं ठेवायचं, तुमचं एक एक जे तुम्ही ठरवलेलं आहे. हो. तर असं कधी मनात विचार आला नाही? कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. चुकू नाही. शक्यच नव्हतं ते. आजही रवींद्र महाजनी तुमच्याच सोबत आहेत. नक्कीच आणि कायम राहणार. करेक्ट. असं जेव्हा होतं की एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नीचं म्हणजे लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी आता बघतोय की आपल्या आई वडिलांचं पटत नाही आहे किंवा आपले वडील आपल्या आईशी नीट वागत नाही आहेत. काश्मीरनं त्याचा अनुभव पण लिहिलेला आहे. हो. रश्मीनी पण, म्हणजे रश्मीनी खूप भोगले आहे. पण अजून त्या मुलांचं पण प्रेम आहेच. म्हणजे रश्मी तर रडत असते मला फोन करून. मोठी आहे ते तर, काश्मीर आणि तिच्यात 13 वर्षाचं अंतर आहे. पण फोन करून अजूनही रडते, पप्पाची आठवण येते काय करू म्हणून. आणि मला तर ती देवच म्हणते. देवच आहेस तू माझी म्हणते, इतकं ती मला प्रेम देते. हो. तुमची दोन्ही मुलं तुम्हाला प्रचंड मानतात आणि मानलंच पाहिजे. कारण हे सोपं नाही आहे. आपल्या पुस्तकात आपण लिहिलेलं आहे, तुम्ही सगळेजण पुस्तकात वाचालच. यांनी जे आयुष्य काढलेलं आहे हे अतिशय अवघड आहे, सोपं नाही आहे. एकतर एवढ्या ग्लॅमर आणि काय असतं हे सगळं प्लास्टिकचं जग आहे. ग्लॅमरचं जग खरं लोकांना माहिती नसतं आणि समोर जे दिसत असतं ते सगळं निर्जीव असतं. आणि अशा वातावरणामध्ये आपले वडील आपल्या आईशी असे वागतायत असं असून सुद्धा तुमची दोन्ही मुलं अशा वेळेला मुलं बिघडू शकतात. हो. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण उलट पक्षी तुमची दोन्हीही मुलं, रश्मी असेल किंवा काश्मीर असेल, दोघंही अतिशय कर्तृत्ववान निघालेत. थँक्यू. खूप खूप छान वाटतं. नशीब चांगले त्या बाबतीत. संस्कार तुमचे. हो. या संस्काराबाबतीत मला एक सांगावंसं वाटतं की आजकाल आपण बघतो की डायव्होर्स वगैरे पटकन छोट्या छोट्या कारणांनी सुद्धा डायव्होर्स होतात. तर आई माझी नेहमी म्हणायची की, आणि मला इतरांनाही ते सांगावंसं वाटतं की आईने मुलीला लग्न करताना सांगितलं पाहिजे की आता तुझं घर ते आणि तुझ्या सासूबाई आता तुझ्या आई आहेत, हे लक्षात ठेव. जे माझ्या आईने मला सांगितलं. एक क्षुल्लक कारणानं माझं आणि सासूबाईंचं नवीन नवीन लग्न झालं होतं. मी घरकाम करण्यात इंटरेस्ट आणि जेवण करायला मला आवडायचं नाही. आणि त्यांना त्या ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता आणि जेवण करावं असं नेहमी असं वाटायचं. तर ते मला म्हणायचे नसते उद्योग काय करत नसते, जेवण करतो. मला तेव्हा राग आला होता. 20 वर्षाची होते मी. तर तेव्हा राग आला होता. तर त्या काहीतरी आमचं दोघींच्यात बोलणं झालं जरा जोरात. तर त्यांनी माझ्या आईला फोन करून केला. तर आई लगेच आली धावत आणि आई म्हणाली की, मी आईला सांगायला लागलं काय झालं. आईने विचारलं. तर मी जरा जोरात आवाज असं असं त्यांनी केलं वगैरे सांगायला लागले. तर आईने डोळे वाटारले माझ्यावर आणि मला सांगितलं गप्प बस.
त्या आता तुझं हे घर आहे आणि ती तुझी आई आहे, आवाज अजिबात वर करायचा नाही. आणि ते हळूहळू असं होत गेलं की आमचं पुढे 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. पण ते संस्कार माझ्यावर झाले त्यावेळेला. आणि मी कधी आमचं भांडण झालं नाही की कधी 25 वर्षात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. खरंच आई झाल्या माझ्या त्या. आणि छान आमचे संबंध राहिले होते, मैत्रीचे संबंध होते. आम्ही 40 वर्षाचं अंतर होतं पण आम्ही गप्पा मारत बसायचो. जोक्स, विनोद काय काय चालायचं. आम्ही एकत्र पिक्चर पाहायला जायचो. माझ्या मैत्रिणींबरोबर त्या पिक्चर पाहायला यायच्या. मग छान कम्फर्टेबल लाईफ पुढचं केलं. तर मला असं वाटतं की प्रत्येक आईनी मुलीला हे सांगावं की आता तुझं ते घर आहे आणि ती तुझी आई आहे. आईशिवाय दुसरं कोणी आई होऊ शकत नाही, पण आईसारखी तर होऊ शकते ना. आई आईच असते शेवटी, नो डाऊट. पण सासू पण आईसारखी होऊ शकते ना जर तुम्ही मानली तर. आणि मुलाला पण त्याच्या आईवडिलांनी सांगायला पाहिजे की आता हे तुझं एकट्याचं घर नाही, तर आता हे तुम्हा दोघांचं घर आहे. तिचं पण घर आहे आणि तुझं पण घर, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर केलं तर मग असं जर शिकवणूक आणि संस्कार दिले तर हे डायव्होर्सचे प्रमाण खूप कमी होईल असं मला वाटतं. जे काय मी अनुभवलं त्यावर की ते अजून माझ्या मनात आहेत. माझ्या मुलीला पण मी तेच सांगत असते की आता तुझं ते घर आहे. वा, किती छान. आज गश्मीर असेल, रश्मी असेल, हे तुमच्या सोबत आहेत. नातवंड तुमची आता तुमच्या सोबत आहेत. आणि रवींद्र महाजनी कुठे गेलेत ते पण आहेतच की. येस. तुम्ही या आता इथून पुढचं जे तुमचं तुम्ही लग्नानंतर लॉ केलं, लॉचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण पण तुम्ही घेतलं लग्नानंतर. हो, बरंच. लॉ भारती विद्यापीठातनं केलं. संध्याकाळी 3 तास कॉलेज असायचं. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स होता, तो मी केला. आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजला गार्डनिंगचा केला, ते पण वर्षभराचा होता. तर खूप आवडायचं मला. मग मी माझ्या घरची बाग वगैरे स्वतः त्याच्यात मन रमवलं आपलं. आणि हा पसारा होताच, म्हणजे अकॅडमी आणि हॉस्टेल. अकॅडमीचं बरंचसं गश्मीरने सांभाळलं, पण नंतर तो या लाईनीत गेल्यावर माझ्यावरती जबाबदारी पडली. गश्मीर बरोबर प्रवीण तरडे बरंच वर्ष पासून आहे ना. त्या काळात आता खूप मोठा झाला आहे प्रवीण तरडे. म्हणजे छानच झालं आहे त्याचं. तो तेव्हा प्रायोगिक नाटकं बसवायचा. तर आम्ही ॲक्टिंग वर्कशॉप इथे घेतलं आणि मग त्या मुलांचं नाटक बसवायचो. गश्मीरने त्या अटेंड करायचं आणि गश्मीरने भाग घेतला होता. तर पुरुषार्थ म्हणून नाटक केलं होतं, त्याला सगळी बक्षिसं मिळाली होती. नंतर दुसरं मला आता काहीतरी लग्न, मला आता आठवत नाही. तदैव लग्न रायानी काम केलं आणि आपली श्रुती मराठे, तिने पहिलं त्याच्यात काम केलंय. श्रुतीनी त्याच्यानंतर पहिलं नाटक हो ते केलं. आणि त्यामुळे ओळख वाढली. आणि तर गश्मीरचं त्याचंही ट्युनिंग जमलं. मलाही तो मुलासारखाच आहे किंवा धाकटा भाऊ म्हणा किंवा मुलासारखाच आहे. त्यामुळे चांगलं ट्युनिंग आमचं होतं आणि छान. आता सगळं अजूनही ते प्रवीण तुम्हाला काय म्हणतो? तो मला MD म्हणतो. MD, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ GRM. त्याला खूप कौतुक वाटायचं माझं सगळं सांभाळताना बघायचं. त्याला पण इतकं डिटेल नव्हतं माहिती, पण बऱ्यापैकी माहिती होतं सगळं. सगळ्यांनाच माहिती होतं. मग अशी जो श्रीकर पित्रे आला वगैरे, कारण ती सगळी घरच्यासारखी झाली होती. नेहमी असायचं इथे, सणावार सगळे इथे व्हायचं. प्रवीणला पण तुमचं खूप कौतुक आहे. हो, आम्हालाही तो सांगताना बऱ्याचदा सांगतो तुमच्याबद्दल. खूप छान. सोशल मीडियावर तुम्ही आहात की नाही? विशेष नाही. व्हॉट्सअपवर असते मी. आणि हा इन्स्टा, आता माझी नात माझ्याकडे राहते, रश्मीची मुलगी. तिने मला ते तू हे कर ते कर म्हणून काय काय करून देत असते. इन्स्टावर टाक. मला काय त्यात एवढा इंटरेस्ट नाही आहे. बरं, तुम्ही सोशल मीडियावर नाही, कारण जुलै महिन्यामध्ये जे काय सोशल मीडियावरती सगळं जे तुम्ही वाचलं असतं तर तुम्हाला त्रास झाला असता. खरं आहे. या सगळ्या हरा महाजनींच्या सारख्या लोकसत्तेचे अग्रलेख लिहिणारे एक संपादक, अशा पत्रकाराच्या सुनबाई म्हणून तुम्ही आला. मला अभिमान आणि आत्ताच्या अभिमान आहे, खरंच खरंच त्यांच्याबद्दल आदरच आहे. तर हरा महाजनींसारख्या अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकाच्या सुनबाई आत्ताच्या मीडियाकडे आणि सोशल मीडियाकडे कसं पाहतात? तसं पाहिलं तर मी याबद्दल मत द्यायला त्या मनाने खूप बुद्धीने लहान आहे असं मला वाटतं सोशल मीडियाबद्दल बोलण्याचं. पण चांगलं आहे, म्हणजे ठीक आहे,
पण लोकांचं त्यांनी खरं खोटं बघून लिहावं एवढीच इच्छा आहे की कोणाच्या भावना दुखावल्या जातील वगैरे असं लिहू नये. म्हणजे काय खरं ते लिहावं, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. काश्मीर बऱ्याचशा सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती काश्मीरनं बऱ्याचशा इंटरव्ह्यूज दिले आणि काश्मीरने अतिशय कडक शब्दामध्ये समज पण दिली असं म्हणता येईल काही. कारण आता अर्धवट माहितीतून पत्रकारिता आणि अर्धवट माहितीतून एखादी बातमी पसरवणं याचा त्या कुटुंबाला काहीतरी त्रास होऊ शकतो. झाला त्रास करे. आणि जरी मी नसले तरी माझ्या कानावर बातम्या यायला लागल्या मग की असं आलंय तसं आलंय, ओळखीतले वगैरे सांगायला लागले. त्यामुळे त्याचं खूप हे झालं. त्यामुळे आता बघू काय. ठीक आहे, हरकत नाही. आपल्या हातात काही नाही, माझ्या हातात तर काहीच नाही त्या बाबतीत. आपल्या हातात एक पॉझिटिव्ह विचार करणं आहे. अगदी. आणि प्रत्येक गोष्टीला ना कोणी नावाजणार, कोणी नावं ठेवणार. म्हणजे काश्मीरच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत जे काही यायला लागलं होतं त्याला त्याचेच लोक नंतर उत्तरं द्यायला लागले होते. आम्हाला उत्तरं द्यायची गरजच नव्हती. जे लोकांना हे कळत होत्या भावना तेच त्यांना उत्तरं देत होती सोशल मीडियावर. पुस्तकामध्ये तुम्ही पुनर्विवाहाबद्दल पण लिहिलेलं आहे. माझ्या सासूबाई सासूबाई त्यांनी पण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. जेलमध्ये त्या वेळेला गेल्या होत्या. आणि हरा महाजनी पण म्हणजे माझे सासरे, तुमचे सासरे, ते पण लोकसत्तेचे संपादक. हो, लोकसत्तेचे संपादक. आणि ते पण स्वातंत्र्य हे करायचे आणि टिळकांचे अनुयायी होते ते. आणि टिळक म्हणायचे जर का सुधारणा करायच्या तर त्या लोकांना नुसत्या सांगून उपयोग नाही, आपल्यापासून केल्या पाहिजेत. बरोबर. आणि माझ्या सासूबाई बालविधवा होत्या. तर त्यांच्या मामाकडे माझे सासरे नेहमी कामानिमित्त उतरायचे. त्यावेळेला त्यांची दोघांची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झालं. आणि हेच संस्कार टिळकांचे असल्यामुळे की आपण, त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं. वा वा वा. हरा महाजनी सर म्हणजे अतिशय आदराने त्यांचं नाव पत्रकारितेमध्ये घेतलं जातं. हो. आणि हरा महाजनी सरांचा इतिहास पण खूप म्हणजे ऐकण्यासारखा आहे. हो. तुम्ही तर त्यांच्याच घरातल्या. करेक्ट. काय त्यांच्याविषयी आठवण? एक गोष्ट सांगते. त्यांना त्यावेळेला टिळकांच्या शाळेत किंवा त्यांना अन्वय होणं म्हणजे आवडायचं नाही घरातल्या लोकांना. त्यामुळे वडिलांनी हाकलून दिलं होतं त्यांना घरातनं. माधुकरी मागून त्यांनी पुढचं आयुष्य केलं. आणि नंतर त्यांनी संस्कृत, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश 3 विषयात मास्टरी मिळवली. आणि म्हणजे असं मी ऐकलं आहे, मला खरं खोटं माहीत नाही, पण बऱ्याच लोकांकडनं ऐकलं आहे की ब्रिटिश सरकारला गीता संस्कृत इंटू इंग्लिश त्यांनी करून दिली. आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला 3 वर्ल्ड टूर मिळाल्या होत्या त्याच्याकडे. आणि ते पण खूप असे जिद्दी आणि इंटेलिजंट, विचारायलाच नको. त्यांचे अग्रलेख वाचून लोक संसदेत वगैरे प्रश्न विचारले जायचे, काय जे घडल्या घटना त्याच्यावरती. आणि पैशाच्या मागे अजिबातच नव्हते, म्हणजे काहीच नाही. भाड्याच्या फ्लॅटमध्ये कायम पण राहिले. जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा, आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी होती कारण लोकसत्ता त्यांनी बंद होणार होती त्या काळात त्यांनी जॉईन केलं होतं. आणि लार्जेस्ट सेलिंग न्यूजपेपर म्हणून लोकसत्ताला त्यांनी नाव मिळवून दिलं. तेव्हा गोयंका त्यांना म्हणाले होते की तुला काय पाहिजे ते मागते. इतके खुश झाले होते. तर ते म्हणाले मला काही नको, फक्त मला वरती हरा महाजनी माझं नाव असू दे. आणि त्यामुळे लोकांना इतकं वाटायचं की पुढे मी जेव्हा वानखडे स्टेडियमवर नोकरीला लागले, अहो तुमचं तर आहे ना लोकसत्ता, मग तुम्ही इथे कशी नोकरी करताय, असं म्हणजे लोकसत्ता त्यांचीच वाटायला लागली होती लोकांना. फक्त त्या काळात आचार्य अत्रे कारण त्यांची स्वतःचीच प्रेस होती आणि संपादकही तेच होते, त्यामुळे त्यांचं नाव असायचं. आणि इकडे हरा महाजनींचं नाव असायचं. यशवंतराव चव्हाणांचा आणि हरा महाजनी सरांचा तुमचा ते स्वातंत्र्य काळातच एकत्र आले होते. म्हणजे यशवंतराव चव्हाण 4 महिने आमच्याकडे माझ्या सासूबाईंच्याकडे राहून गेलेले आहेत. आणि खूप त्यांना आदर होता. मात्र नंतरही त्यांनी माझ्या सासूबाईंची त्यांची वागणूक खूप आदराची होती. आणि तशीच म्हणजे त्यांची त्यामुळे दोस्ती चिकार झाली होती दोघांची. आणि ते मग जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते म्हणाले मी राजकारणात जाणार. आणि माझे सासरे म्हणाले मला काही त्यात हे नाही, माझं लिखाणाचं हे आहे ते मी करणार. अग्रलेख त्यांचे खूपच प्रसिद्ध, खूपच. म्हणजे मला काही लोक अशी भेटली की आम्ही त्यांचे संग्रही करून ठेवलेत अग्रलेख, असे सांगणारे पण भेटले खूप. आणि दुसरी माझ्या सासूबाईंची एक विशेष गोष्ट सांगते की सासूबाई बालविधवा होत्या. आणि त्यावेळेला ज्यांनी मुंडन केलं नाही त्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश नव्हता विठोबाच्या. तेव्हा माझ्या सासूबाईंनी चे आजोबा जे होते ते परत सुधारक विचारांचे होते.
ते त्यांना पंढरपूरला घेऊन गेले. म्हणाले तुला मी मिळवून देणारच, तू विधवा आहेस, हा काय तुझा दोष नाही आहे, आणि केस काढले नाहीत म्हणून. ते घेऊन गेले, पण त्यांना घरात कोणी ठेवायला तयार होत नव्हतं, कारण अशा कारणासाठी आलेत म्हणून. आणि गांधीजींच्या कानावर ही गोष्ट गेली होती, आणि त्यांनी हे केलं. लक्ष्मण शास्त्री जोशी तर्कतीर्थ त्यांना कळलं की माझ्या कानावर ही गोष्ट आली आहे आणि मी काही प्रत्यक्ष येऊ शकत नाही काही कारणांनी, तर तुम्ही तिथे जा आणि बघा की त्या बाईंना प्रवेश मिळालाच पाहिजे, असं त्या काळात त्यांनी कळवलं होतं. आणि मग रात्री कोणी घरी न ठेवल्यामुळे त्या आणि त्यांचे आजोबा प्लॅटफॉर्मवर झोपले रात्रभर, आणि सकाळी जाऊन त्यांनी तो प्रवेश घेतला. आणि नंतर काही म्हणजे आम्ही पुण्यात आल्यावर मृणालताई गोरेंनी त्यांना नेऊन तिकडे त्यांचा सत्कार वगैरे इतक्या वर्षांनी म्हणजे केला होता. तेव्हा मला कळलं. नाही तर मला कौतुक वाटतं की 25 वर्ष माझ्या सासूबाई माझ्याबरोबर राहिल्या, पण त्यांनी एकदाही हे मला मोठेपणाने सांगितलं नाही. मला खूप त्यांचं कौतुक वाटतं, कारण आपण मी सुद्धा एवढीशी गोष्ट केली तर मला कोणाला सांगू आणि कोणाला नाही असं होतं, पण त्यांनी मला सुद्धा सांगितलं नव्हतं. मला हे बाहेर न कळलं की असं झालं म्हणून. म्हणजे नावासाठी किंवा सत्तेसाठी आपापलेली लोक अजिबात नाहीत. किती छान. इतक्या प्रोग्रेसिव्ह विचाराचं तुमचं कुटुंब, आणि तुम्ही खूप छान बोलताय. म्हणजे मला ना आश्चर्य वाटतंय की खरं तर तुम्हाला त्यावेळेला सिनेमात काम करायला कोणी विचारलं कसं नाही? मी तशी तेवढी दिसायला ये नाही, आणि मी शाळा कॉलेजमध्ये केली होती नाटकात कामं वगैरे, पण ते तेवढ्यापुरतीच हाऊस म्हणून, पण असं कधी नाही. आणि मला खरं म्हटलं तर स्टेज फिअर आणि हेच कॅमेरा पण मी सहसा आवडीने जात नाही कॅमेऱ्यासमोर. तुम्ही एका अतिशय मोठ्या सुपरस्टार, महाराष्ट्राच्या अनेक तरुणींच्या जास्त तरुणींच्या मनावर राज्य केलेला एका सुपरस्टारच्या पत्नी म्हणून तुम्ही आयुष्यभर तुम्ही जगलेला आहात, अजूनही जगत आहात. मी एक छोटी आठवण सांगू का? हो सांगा की. माझ्या नंदेनी म्हणजे रवीच्या मोठ्या बहिणीने मला हे सांगितलं. त्यांच्याकडे एक तरुण मुलगी येते, तर ती म्हणाली की मला रवींद्र महाजनी खूप आवडतात आणि मला त्यांच्याशी लग्न करायचंय. तर माझी नणंद म्हणाली, अगं काय वेडी आहेस का, तुझ्या एवढी नात आहे त्यांना. तर ती म्हणाली तरी मला चालेल. म्हणजे इतक्या अजून काळातल्या बायका आणि मुली सुद्धा त्यांच्यावर अगदी जीव. नाही ते हँडसमच. म्हणजे काय, विनोद खन्ना नंतर म्हणजे मराठीतला विनोद खन्नाच म्हणायचे त्यांना. मला वाटतं त्यांचं ते आकाशी झेप घेरे पाखरा अजूनही लोकांना आवडतं. सोडी सोन्याचा पिंजरा, ते आराम आहे. रवींद्र महाजनी यांना तुम्ही पती म्हणून स्वीकारलत, पण तुम्ही कधी त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह नव्हते तशी म्हटलं तर नाही. पण रवींद्र महाजनी तुमच्या बाबतीत मात्र खूप पॉझिटिव्ह होता. प्रचंड प्रचंड त्याचा त्रास झाला पुढे मला. आश्चर्य आहे खरं, इतक्या सुंदर बायका त्याच्यात आल्या, पण म्हणजे त्याला असं होतं की त्याला माझे कमी दिसण्याचं वगैरे म्हणजे इतरांना वाटत असेल, पण त्याला कधीच वाटलं नाही की माझी बायको सुंदर नाही आहे, अमुक नाही, असं कधीच नाही वाटलं. उलट तो मला म्हणजे आताच सोडून द्या, पण तेव्हा माझी स्किन वगैरे एकदम छान नितळ आणि अशी होती. मला त्यांनी कधी नंतर लिपस्टिक लावू दिली नाही. पहिली लावायचे मी घरी, माहेरी, कॉलेजला वगैरे. मला म्हणाले ते काय नाही, चांगले लाल होते तुझे, कशाला पाहिजे. पावडर मेकअप काहीही करू दिलं नाही मला त्यांनी कधीच. आणि त्याला माझ्याजवळ कोणी त्याचा मित्र किंवा येऊन असा कोचावर इतका लांब बसलेला पण चालायचं नाही, तर त्या मित्राला कटअप करून टाकायचा. एरवी तो असताना त्याच्या मित्रांबरोबर ड्रिंकच्या वगैरे पार्टीत मी बसायचे, सासूबाई पण बसायच्या, त्या पण खूप सगळ्यांशी छान वागायच्या वगैरे. तसं नाही, पण मी बसले आणि कोण आला बाहेरनं आणि माझ्या तिथे जागा आहे पण माझ्या इथे जर बसला तर त्याचं डोकं फिरायचं. तो मैत्री तोडून टाकायचा हळूहळू त्याच्याशी. इतका पॉझिटिव्ह होता, प्रेम होतं तुमच्यावर. आणि ते होतं की ही फक्त माझी बायको, हिला कोणी हात लावला नाही पाहिजे, हिच्याबरोबर कोणी काही केलं नाही पाहिजे, हे भयंकर मनात होतं. इगो तो होता की मी रवींद्र महाजन आणि फक्त माझी बायको आहे. पण तुम्ही असं कधी पॉझिटिव्ह त्यांच्या बाबतीत, किंवा तुम्हाला असं कधी? मला नाही तसं झालं कधी. म्हणजे असं वाटलं नाही की म्हणजे त्याची जी अफेअर झाली, मी आता नावं ओपनली सांगू शकत नाही सिनेमातल्या बायकांच्याकडे, त्यावेळेला जेव्हा प्रॉब्लेम झाले तेव्हा मी सॉल्व्ह केले. हो हो. म्हणजे त्या येऊन आम्ही लग्न करतो मला समजायच्या, तू पण राहा मी पण राहते. मग मी त्यांना समजायचं की माझ्या सासूबाईंनाच हे नाही चाललं की दोन म्हणजे असं घरात दोन हे वगैरे. मी तुम्हाला किती कन्व्हिन्स केलं तरी उपयोग नाही, कारण त्या नाहीच म्हणणार सासूबाई या गोष्टीला.
आणि तोही असं गळ्यापर्यंत आलं की तो माझ्याकडे घेऊन यायचा आणि मी निस्तारायचे, तिला समजवायचे, गाडीत घालून तिच्या घरी पोचवायचे आणि मग ते थांबायचे. घरी यायच्या घरी येऊन मी तर एकदा ऑफिसमधून आले तर ती आमचा असा हॉलमध्ये छोटा बार होता, ती घेऊन झोपली होती तिकडे हॉलमध्ये आणि मी ऑफिसमधून आले आणि रवी मुंबईतच शूटिंग करत होता. तर सासूबाई बसलेल्या, तिने बाटली काढली आणि ती दारू पिऊन खाली झोपून राहिली होती ह्याच्यावरती. तर मी आल्यावर सासूबाईच्या हसल्या आणि मला हे बघा म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग मी तिला उठवलं, मग आतल्या खोलीत घेऊन गेले. तोपर्यंत रवी शूटिंगहून आला. मग तिला सगळं समजावलं, गाडीत घातलं आणि तिच्या आईकडे पोचवलं. तर तिने रस्त्यात हरामाजनी रोडवरच गाडी पुढे जे स्टार्ट होऊन हळू होती तेव्हा तिने दरवाजा उघडला आणि उतरली आणि गाडीसमोर झोपली. दोघांनी उचलून तिला गाडीत बसवली आणि मग तिच्या आईकडे नेली. अरे बापरे. त्यानंतर नाही तिने काही केलं. म्हणजे एवढं ते रवींद्र महाजनींच्यासाठी वेडे झालेल्या बायका. मला कळत होतं बायकांना काय वाटू शकतं हे. मी पण अशीच वेडी झाले ना त्याच्यासाठी. म्हणजे माझ्या अर्थात आयुष्यभर टिकलं, त्या किती टिकल्या त्या माहीत नाही. पण मी एक सांगू का, मी आता कुठेतरी वाचलं हे वाक्य की भगवान कृष्णांनी प्रेम याचा अर्थ काय सांगितलं आहे. प्रेम म्हणजे काय, तर कोणाला तरी मिळवणं नाही, तर कोणाच्यात आपण स्वतःला विसरून जाणं. वा. ती गोष्ट मला इतकी भावली ना की अगदी करेक्ट आपण हेच केलं. मी सगळं त्याला, तो म्हणेल ती पूर्व दिशा, मला आवडो न आवडो, पटो न पटो, तू म्हणतोयस ना चल. मुंबई सोडून येताना मला खूप रडायला येत होतं, पण त्याचं म्हणणं होतं ते भाड्याचं घर सासऱ्यांचं, तर तिथे राहण्यापेक्षा आपलं हे स्वतःचं घर होईल. ही बिल्डिंग त्यांनी बांधली, सगळी छान बांधली. लोक बघायला रस्त्यावर उभे राहायचे, बाहेरनं इतकी सुंदर दिसायची. तेव्हा कोथरूडला इथे काही नव्हतं, तर इतकी सुंदर बिल्डिंग त्यांनी बांधली. आणि 3ऱ्या मजल्यावर स्विमिंग पूल त्या काळात अगदी नवल होतं 35 वर्षापूर्वी. त्यामुळे येऊन लोक बघायचे, बाहेर उभं राहून इतकी सुंदर बिल्डिंग त्यांनी बांधली. पण मग काय त्याचं राहणं असं होतं, कधी राहायचा कधी जायचा. लिफ्ट बसवली नाही, मग हार्ट अटॅक आल्यावर चढता येत नव्हते जिने, मग येईन असं झालं इथे. तुमच्या आयुष्यातला आज तुम्ही पहिला इंटरव्ह्यू दिला, हां, कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं, मन मोकळं झालं, चांगलं वाटलं. आमच्या आरपारच्या सगळ्या टीमतर्फे खरं तर मी तुमचे आभार नाही मानणार. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. येस, थँक्यू. असेच राहा आणि काश्मीरच्या, माझ्यानं तर काश्मीरच्या पण सोबत राहा. नाही असं कसं, तुम्हाला आणखीन तुम्ही खरं तर तुम्ही सिनेमात काम केलं पाहिजे होतं. हरकत नाही. खूप तुमचे मनापासून आभार. तुमचं 4था अंक हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातून तुम्ही संपूर्ण तुमचं आयुष्य मांडलेलं आहे, तुमचं आत्मचरित्र याला म्हटलं तरी सगळं काय ते जे लोकांना माहीत नसतं. 3ऱ्या अंकापर्यंत हिरो माहीत असतो, त्याच्यानंतर तो माहीत नसतो लोकांना. तो हा 4था अंक आहे. 4था अंक नाव खूप छान दिलंय. हो, ते काश्मीरनीच सुचवलं. काश्मीरने सुचवलंय. या होत्या माधवी रवींद्र महाजनी. 4था अंक हे पुस्तक त्यांनी त्यांची आयुष्याची संपूर्ण कथा यात मांडली. विशेष म्हणजे हे पुस्तक रवींद्र महाजनी आपल्यातून जाण्यापूर्वी त्यांचं लिहून झालं होतं, त्यामुळे त्यात कुठलाही बदल न करता फक्त शेवट त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि असं हे अतिशय वाचण्याजोगं पुस्तक आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आपण सहज मत व्यक्त करू शकतो, आणि विशेषतः ते जर सेलिब्रिटी असतील तर त्यांच्या आयुष्यात आपण सहज प्रवेश करतो आणि त्याच्यावर आपली मतं मांडत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्याशी माधवी रवींद्र महाजनी यांनी आरपार गप्पा मारल्या. मी माधवी रवींद्र महाजनी, काश्मीर महाजनी आणि रश्मी त्यांची मुलगी, त्या सगळ्यांना, महाजनी कुटुंबियांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि असाच आपला स्नेह राहो अशी शुभेच्छा. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद.